सर म्हणजे बरेचदा RBIच्या गाईडलाईनमध्ये आयडियल बॉरोवर म्हणजे जो सगळ्या क्रायटेरिया फिट करेल असा असतो, पण आपल्या बँकेत जो येणारा बॉरोवर आहे तो कधीच आयडियल नसतो. म्हणजे काही गोष्टी कमी असतात, काही गोष्टी नसतात, असं असतं. तर एखादा बॉरोवर आपल्याकडे आला, त्यात कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये बरेचदा असं होतं की फिल्टरेशन होतं. म्हणजे आधी बरेचदा लोक नॅशनलाइज जाऊन जातात, मग तिथं नाही तर मग कोऑपरेटिव्ह असं पण होतं. तर या सगळ्यामध्ये त्या बॉरोवरला आयडियल बॉरोवर कसं करू शकतो आपण, किंवा म्हणजे जेणेकरून बँकेला पण कुठे प्रॉब्लेम नाही आणि बॉरोवर पण सेफ आहे. बरोबर आहे. आता कसं आहे की अशा बँकांकडे, कोऑपरेटिव्ह बँकांकडे येणारे जे छोटे छोटे व्यावसायिक आहेत, त्यांचा व्यवसाय लहान असतो. एखादी इंडस्ट्रियल युनिट असला तरी तो वन मॅन शो असतो. बरोबर. त्याच्याकडे यंत्रणा नसते हो. किंवा एक CFO नेमला आहे, एक बरोबर. अकाउंट्सला वेगळा माणूस आहे, असं नसतं. बरोबर. ऑर्डर आणण्यापासून त्याची कंप्लीट करणं, त्या पोहोचवणं आणि रिकव्हरी करणं, हे सगळं काम एकच माणूस करत असतो. आणि त्याच्यामुळे तो त्याच्या टेक्नॉलॉजीमध्ये किंवा विशेषतः आता हे जे नवीन जे स्टार्टअप सुरू होत आहेत तरुण मुलांचे, बरोबर, त्यांना त्यांच्या टेक्निकल गाईड ह्याच्यामध्ये ते खूप एक्सपर्ट असतात हो, त्यांच्या व्यवसायामध्ये. परंतु फायनान्स आणि बँकिंग या बाबतीत त्यांना तेवढं हे असत नाही. बरोबर. तर अशा केसमध्ये काय होतं की बँकेने फायनान्स त्यांना करण्याबरोबरच हे बँकिंगला काय अपेक्षित आहे बँकेला आणि ते तुम्ही कसं मेंटेन करा, कसं प्रेझेंट करा बँकेला, हेची पण गाईडलाईन्स देणं किंवा गायडन्स करणं हे पण बँकेचं काम आहे, असं माझं मत आहे. आणि तसं जर तुम्ही करत राहिलात तर तो बॉरोवर हळूहळू का विना पण तो त्या लाईनवर येऊ शकतो. आणि तुम्ही म्हणता असं तो आयडियल बॉरोवर होऊ शकतो. कारण त्याची रिपेमेंट करायची कॅपॅसिटी असते, मानसिकताही असते, पण जे काही कागदपत्री कंप्लायन्सेस आहेत त्यात तो कमी पडत असतो. मग तिथे तुम्ही त्याला जर प्रॉपर गाईडलाईन दिली त्याला, तर ते काम होऊ शकतं. कस्टमर अवेअरनेस आणि त्याचं एज्युकेशन हे सुद्धा बँकेचाच भाग आहे काय बँकेचा. बरोबर. म्हणजे तो स्टाफलाच ते करणं गरजेचं आहे, कारण ब्रँच लेवललाच तो येतो आणि तिथंच तो असतो. बरोबर आहे.